पुतणेचा वध झाल्यावर गोकुळात सुटकेचा आणि आनंदाचा श्वास उमटला. एवढ्या भयंकर राक्षसिणीला एका लहानशा बाळाने हरवले हे पाहून सारे गोकुळवासी अचंबित झाले. परंतु यशोदा मातेच्या मनात मात्र एकच काळजी, माझं बाळ तर सुरक्षित आहे ना. गोकुळात जणू दिव्य लीलांचा प्रारंभच झाला होता आणि आता अजून एक प्रसंग उगम पावणार होता, तो म्हणजे शक्टासुराचा वध. मथुरेत कंस सिंहासनासमोर अस्वस्थपणे फिरतो आहे. त्याचा चेहरा संतापाने अगदी लालेलाल झालेला आहे. किती राक्षस पाठवले मी, पुतना गेली, तृणावर्त हरला आणि हा कृष्ण अजूनही जिवंत आहे. तोच देवकीचा 8वा पुत्र, माझा मृत्यू. महाराज, कृष्ण सामान्य बाळ नाही. आपण अजून एक प्रयत्न करू शकतो, परंतु यावेळी वेगळ्या मार्गाने. शक्टासूर जो रूपात तो करू शकतो, त्याला आपण गोकुळात पाठवू. शाबास, पाठव त्या शक्टासुराला. मंत्री मंत्र उच्चारतो. अंधारात वावटळ उठते आणि त्यातून शक्टासूर प्रकट होतो. कंस महाराज, जशी आपली आज्ञा. आज त्याचा खेळणं संपेल आणि गोकुळ पुन्हा भयाने थरथरेल. गोकुळ सणात अगदी रंगून गेलेलं आहे. नंदराजा आणि यशोदा आपल्या लाडक्या बाळकृष्णासाठी उत्सव साजरा करीत आहेत. सर्व गोकुळवासी कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी आले आहेत. त्याच्या तेजस्वी डोळ्यांकडे आणि नाजूक पावलांकडे साऱ्या गोपिका अगदी प्रेमानं पाहत आहेत. कृष्णा, माझ्या लाडक्या, किती गोंड झोपतोस तू. अगदी देवासारखा वाटतोस. यशोदा, बघ, सगळं गाव आलंय बाळकृष्णाच्या भेटीला. काय ग यशोदा, तुझं बाळ म्हणजे साक्षात श्रीहरी वाटतो. डोळे इतके तेजस्वी, काहीतरी अद्भुत आहे ग त्याच्यात. सगळं गाव आनंदात असतानाच सावल्यांमधून एक भयंकर राक्षस प्रवेशतो, शक्टासूर. त्याचा हेतू स्पष्ट आहे, या लहान बाळाचा अंत करणे. परंतु त्या क्षणी बाळकृष्ण अगदी सहजतेने शक्ताला लाथ मारतो. त्या एका लाथेने संपूर्ण गाडी हवेत उडते, तुकडे तुकडे होऊन जमिनीवर कोसळते. या प्रचंड आवाजाने सगळे धावत बाहेर येतात. काय झालं? एवढा मोठा आवाज? शकट उलटलंय आणि बघा, बाळकृष्ण तर शांत झोपलाय. कोणीतरी या गाडीला धक्का दिलाय, पण कोणी? गावकरी चकित होतात. यशोदा माता घाबरून बाळाकडे धावते, तर गोपिकांच्या मनात एकच विचार दाटतो, हे बाळ काही साधारण बाळ नव्हे, हे तर साक्षात नारायणाचा अवतार आहे. पण आईसाठी तो केवळ लाडका कृष्ण आहे. ही लीला अद्भुत आहे. ही आहे भक्ती आणि शक्ती यांचं प्रतीक. गोकुळातली एक सुंदर सकाळ. सूर्याच्या कोवळ्या किरणांप्रमाणे एक प्रेममयी आई आपल्या लाडक्या बाळासाठी काहीतरी खास बनवत होती. मातीच्या घरात पाटावर बसलेली यशोदा माता ताजं लोणी कुसळत होती आपल्या लाडक्या श्रीकृष्णासाठी. याच घडीला पहिल्यांदा त्या बाळकृष्णाच्या तोंडात गेलं लोणी. ते लोणी जे पुढे त्याच्या लीला आणि चमत्कारांचं प्रतीक ठरलं. यशोदा मातेच्या हातून दिलं गेलेलं ते लोणी केवळ अन्न नव्हतं, ते होतं तिचं संपूर्ण प्रेम, वात्सल्य आणि विश्वास. त्या एका चमच्यात आईनं विश्वाचं सार बाळाच्या तोंडात ठेवलं आणि बघता बघता परमेश्वराच्या मुखावर उमटलं एक निरागस हसू.
रोजच्या लोणी चोरीला कंटाळलेल्या गोपिकांनी ठरवलं आज कृष्णाला पकडायलाच हवं. त्या सर्वजणींनी एकत्र येऊन एक योजना आखली. कोणीतरी दारामागे लपलं, कोणीतरी हंडीला घंटी बांधली. जर कोणी हंडीला हात लावला तर आवाज येणारच. गोपिका सगळ्या लपल्या आणि वातावरणात उत्सुकतेची चाहूल लागली. तेवढ्यात हळुवार पावलांनी श्रीकृष्ण अंगणात शिरला. त्याच्या डोळ्यात नेहमीप्रमाणेच मिश्किल चमक होती. त्याला सगळं कळत होतं, पण त्याची खोडकर लीला कोण थांबवणार? श्रीकृष्ण हळूच हंडीपर्यंत पोहोचतो आणि अचानक घंटी वाजते. क्षणात गोपिका बाहेर धावत येतात. त्यांना वाटतं आता काही कृष्ण सुटणार नाही, पण कृष्ण मिश्किलपणे हसतो. एक हात वर करतो आणि क्षणात अनेक कृष्ण त्यांच्यासमोर उभे राहतात. अगदी एकसारखे वेशभूषा एकसारखे. गोपिका गोंधळून कधी एकाला धरून पाहतात तर कधी दुसऱ्याला, पण कुणालाच धरता येईना. गोकुळ गावात आज सगळीकडे एकच गोंधळ आहे. कोणीतरी रोज लोणी चोरतंय, पण सर्वांना माहिती आहे हा चोर म्हणजे आपला लाडका श्रीकृष्ण. आता यावेळी मात्र गोपिकांनी ठरवलं हंडी उंच लटकवायची. त्यांनी हंडी उंच खांबावर लटकून ठेवली, अगदी सहज कोणाला पोचता येणार नाही अशी. पण श्रीकृष्ण तो तर खोडकर, चतुर आणि शूर होता. त्याने मित्रांना बोलवलं आणि मिश्किल हसत म्हणाला, मित्रांनो, हंडीमध्ये भरपूर लोणी आहे, चला चव घेऊया. गोप म्हणतात, पण पकडलं तर? श्रीकृष्ण म्हणतो, मी आहे ना, काहीतरी उत्तर सुचेलच, चला लवकर. आणि मग काय, सगळे एकमेकांच्या खांद्यावर चढले. हंडीपर्यंत पोचल्यावर श्रीकृष्णाने लोणीचा पहिला घास घेतला आणि आनंदात ओरडला, वाह, किती मस्त लोणी. पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. गोपिका लगेच बाहेर आल्या. अय्या, हे काय चाललंय? पुन्हा लोणी चोरी? श्रीकृष्ण हात मागे लपवत म्हणतो, मी तर काहीच केलं नाही. गोपिका रागानं म्हणतात, तोंडावर लोणी लागलाय रे, थांब, यशोदेला सांगतो, तीच तुला शिक्षा देईल.
गोकुळात उत्सवाचं वातावरण होतं. दरवर्षीप्रमाणे गावकरी इंद्रदेवाची पूजा करण्याची तयारी करत होते. नंद, यशोदा, रोहिणी, बलराम, गोपिका, गोपाळ, गोकुळवासी आणि पुजारी सगळे एकत्र आले होते. पुजारी म्हणाले, इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी उद्या मोठा यज्ञ करावा लागेल. पावसासाठी तर इंद्रदेवच कारणीभूत आहे. नंद बाबा मान डोलवतात. हो, तयारी सुरू करा. इतक्यात लहानसा श्रीकृष्ण पुढे येतो. तो विचारतो, बाबा, पाऊस खरोखरच इंद्रदेव देतो का, की गायी, झाडं, पर्वत आणि नद्या यांच्यामुळे आपलं जीवन फुलतं? सगळे थक्क होतात. कृष्णाचा विचार मनाला भिडतं. तो सांगतो की गोवर्धन पर्वत जो गवत देतो, पाणी देतो, गायींना चारतो, त्याचीच पूजा करायला हवी. नंद बाबा मान्य करतात. खरंय, निसर्गच आपला खरा देव आहे. सगळे गावकरी आता इंद्रपूजेऐवजी गोवर्धनाची पूजा करतात. जय गोवर्धन, जय गाई असा जयघोष होतो. अन्न, फुलं अर्पण केले जातात. गोकुळात गोवर्धन पर्वताची पूजा केली म्हणून इंद्रदेवाला अपमानासारखं वाटलं. रागाने भरलेला इंद्र गडगडाट करत प्रकट झाला. आता तमाशा, माझी पूजा सोडून देवाची पूजा केली, आता पहा माझा कोप. पाऊस कोसळतो, वीज चमकते, गोकुळ जलमय होतं. लोक घाबरतात. कृष्णा वाचव अशी साथ घालतात. श्रीकृष्ण उभा राहतो शांतपणे, हसत आपला एक हात वर करतो आणि संपूर्ण गोवर्धन पर्वत उचलतो. गावकरी, गाई, मुलं, वयोवृद्ध सगळे पर्वताखाली आश्रय घेतात. पाऊस 7 दिवस कोसळतो, पण एक थेंबही त्यांच्यावर पडत नाही. शेवटी इंद्रदेवाचा अहंकार करतो. तो नम्र होऊन श्रीकृष्णासमोर येतो. हे कृष्णा, मी तुला ओळखलं नाही. मी गर्वाने अंध झालो होतो. तू साक्षात परमेश्वर आहेस. मला क्षमा कर. कृष्ण मृदू आवाजात म्हणतात, इंद्रदेवा, अहंकाराला भक्तीला नष्ट करू नये. देवता लोकांचे पालन करते आहेत. विश्वास आणि नम्रता हेच खरे दैवत आहे.